पाहूयात पुढची बातमी। पवनराजे निंबाळकर हत्येचा आजचा निकाल टळलाय। पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल आता 20 जूनला लागणार आहे। सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिलेत। निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची आवश्यकता असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलंय। तर निकालासाठी आणखी काही दिवसांची आवश्यकता आहे असं म्हणत हा निकाल आता पुढे ढकलण्यात आलेला आहे। 20 जूनला पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल लागू शकतो। त्या दिवशी सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। पद्मसिंग पाटलांची रुग्णवाहिकेतून त्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आता 20 जूनला लागणार आहे। सीबीआय कोर्टामध्ये या प्रकरणाचा निकाल लागेल। निकालासाठी आणखी काही दिवसांची आवश्यकता आहे असं यावेळी न्यायमूर्तींनी म्हटलंय। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। भाग्यश्री, खरं तर आज निकाल लागेल अशी अपेक्षा होती, मात्र निकाल आता पुन्हा पुढे गेलेला आहे। 20 जूनला निकाल लागणार आहे। यावेळी सुनावणी वेळी नेमकं काय झालं, न्यायमूर्तींनी काय म्हटलं? नक्कीच आपण जर बघतोय तर 20 जूनला हा निकाल लागणार आहे। खरं तर न्यायमूर्तींनी 19 तारीख जी आहे ती दिलेली होती, मात्र आता त्यानंतर वकिलांनी दोन्हीच्या साईडच्या सांगितलं की आम्हाला 19 तारीख जमत नाही आहे, आम्ही 20 तारखेला या सगळ्या संदर्भामध्ये अवेलेबल होऊ शकतो। त्याच्यामुळे दोन्ही वकिलांनी 20 तारीख जी आहे ती दिलेली पाहायला मिळाली आणि या सगळ्या संदर्भात आता न्यायमूर्तींनी देखील 20 तारीख मान्य करत ही केस जी आहे ही 20 तारखेला होईल असं सांगितलेलं पाहायला मिळतंय। भाग्यश्री, खरं तर आता 20 तारखेला सुनावणी होणार आहे असं दिसतंय, त्यामुळे त्या दिवशी तरी अंतिम निकाल लागेल असं वाटतंय का? नक्कीच निकाल लागणं अपेक्षित आहे। त्याचं कारण जर आपण बघितलं तर विशेष गोष्ट अशी आहे की खरं तर निकाल रेडी होता असं मागच्या वेळेला सांगितलं होतं न्यायमूर्तींनी, पण यावेळी त्यांनी असं सांगितलं की हे रिचेक करावं लागतंय आणि रिचेक करण्यासाठी ते पुन्हा निकाल वाचण्यासाठी मला वेळ हवाय आणि त्यासाठी जी वेळ आहे ती मागून घेतलेली आहे। खरं तर 19 तारीख म्हणजे खरं तर 2 ते 3 दिवसांचीच वेळ त्यांनी मागून घेतली, पण वकिलांना जमत नव्हतं। वकिलांनी एक दिवस आणखीन वाढवून घेतलेला आहे आणि आता ती 20 तारखेला जी आहे ती केस सुनावणी जी आहे ती पार पडेल। नक्कीच, त्यामुळे त्या दिवशी आता नेमकं काय होतंय, त्या दिवशी तरी निकाल लागू दे अशी सगळ्यांची अपेक्षा व्यक्त होते। धन्यवाद भाग्यश्री माहितीसाठी। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर, या सुनावणीवर ओमराजे निंबाळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आज निकालासाठी मान्य कोर्टानं या ठिकाणी आजची तारीख दिली होती आणि निकाल देण्याच्या बाबतीत अजून काही जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सन्माननीय कोर्टानं या निकालाची तारीख 20 जूनला ठेवलेली आहे, म्हणजे अजून 4 दिवसांनी। अपेक्षा इतकीच आहे की आमच्या दोन्ही कुटुंबांनी हे 20 वर्ष 13 दिवस अविरतपणे संघर्ष केलाय आणि सन्माननीय न्यायालयाकडनं न्याय मिळावा एवढीच अपेक्षा।